नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. शेगाव शहरात शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या वाटप व लाईट हायमॅक्स कार्यक्रम संपन्न. शेगाव शहरातील जिल्हा परिषद शाळा, गणेशनगर तसेच कर्डिले वस्ती, कोल्हे वस्ती आणि भारसकरवाडी येथे शिवसेना दक्षिण जिल्हाप्रमुख अहिल्यानगरचे बाबूशेठ टायरवाले यांच्या शुभ हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी कोल्हे वस्ती येथे हॅमॅक्स लाईट बसवण्याचेही काम पूर्ण करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना बाबूशेठ टायरवाले म्हणाले की मतदान पैसे घेऊन नव्हे तर स्वाभिमानाने करावे, ही शिकवण आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे. भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने विकास कामे करण्याचा आमचा संकल्प आहे. रस्त्याची कामे, सामाजिक उपक्रम यासाठी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची परंपरा आम्ही सुरू ठेवली आहे. ते पुढे म्हणाले, शिंदे साहेबांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे अनेक माता भगिनींचा आशीर्वाद मिळाला आहे. या उलट काहींनी साखर कारखाने काढून स्वतःची घरे भरवली, उसाला भाव न दिला, शाळा काढल्या आणि गोरगरिबांकडून पैसे वसूल केले. हा भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे आहे. शिवसेनेला मजबूत करत समाजासाठी चांगले काम करणे आणि निर्व्यसनी तरुण पिढी घडवणे हे आपले उद्दिष्ट आहे. शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप भागवत हे बोलताना म्हणाले, शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बाबूशेठ टायरवाले हे समाजसेवेचे विविध कामे उत्कृष्टरित्या जबाबदारीने पेलवत त्यांनाही आपल्याला द्यायचे आहे. या प्रसंगी आदिनाथ सुडके, तालुका संघटक शिवसेना, दीपक कुरे, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख सोपान मोटकर, सीताराम महाराज उगले, अनिल धनवडे, एकनाथराव कुसळकर, शेवगाव शहर तालुका प्रमुख योगेश राऊत, भाऊसाहेब कोल्हे, मच्छिंद्रनाथ कोल्हे, रामभाऊ कोल्हे, भारत कोल्हे, शिवराम इथापे, संजय लक्षकरे, गटशिक्षण अधिकारी शैलजा राऊळ तसेच शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मदत केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात 2 कोटी रुपये महाराष्ट्रात दिले. शिंदे साहेबांनी जवळजवळ 400 कोटी रुपये दिले. म्हणून गरिबांचं सरकार आहे, गरिबांसाठी काम करणारं हे सरकार आहे. यापुढे शिवसेना शिंदे साहेब चांगले काम करतील अशी तुम्हाला सर्व अपेक्षा आहे, सर्व महाराष्ट्राला आहे. तर त्याबद्दल तुमचं शेवटचं काय मत आहे? नाही, शिंदे साहेब आज नाही, शिंदे साहेबांचं आमच्या वेळेला 87 पासून आहे. बरोबर. शिंदे साहेब त्यावेळेला जिल्हा प्रमुख होतो मी, डिगे साहेब जिल्हा प्रमुख होतो. डिगे साहेबांचे शिक्षक म्हणून शिंदे साहेबांनी काम केलेलं आहे. शिंदे साहेब आज नाही, गेल्या 30, 35, 40 वर्षापासून समाजसेवा म्हणून शिवसेनेचे काम करतात. शिंदे साहेब इथून पुढच्या काळामध्ये असे मुख्यमंत्री कधी होणार नाही आणि होणे नाही. 2 तास फक्त झोपतो, बाकीच्या 20-20 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री मला नाही वाटत. त्यांनी स्वतः अजित पवारांनी सांगितलं, अजित पवारने आजपर्यंत एवढं मुख्यमंत्री बघितलं, त्याच्या शिंदे साहेब सारखा वेळ देणारा कोणताही मुख्यमंत्री नाही, हे अजितदादांनी सांगितलं. धन्यवाद. आजच्या या कार्यक्रमाला आम्हाला शुभेच्छा. चांगली गोष्ट आहे. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना महिलांसाठी 50% एसटीत प्रवास 75 वर्षाच्या पुढच्या लोकांसाठी फ्री केलेला आहे. म्हणून आज वयस्कर लोक पुढे दर्शनासाठी जायचं असेल, देवाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जायचं असेल, तुळजापूरला जायचं असेल, ते फ्री जाऊ शकतो. महिलांसाठी 50% अगोदरच केलेलं आहे. शिंदे साहेब समाजसेवा म्हणून काम करतात आणि शिवसेना आमच्या मूळ शिवसेनेचे 80% समाजसेवा म्हणून आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख, जिल्हा प्रमुखांच्या विचाराने आम्ही काम करतो. म्हणून हे वही वाटप त्याच्यात येतो. रक्तदान शिबिर आम्ही घेत असतो. सर्वात जास्त रक्तदान कोणी करत असेल ते शिवसैनिक करतात. असं वही वाटप, तसंच आमच्या रुग्णांसाठी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. शेवगाव प्रतिनिधी सुरेश पाटील. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.